कोडो मिलेटची एकदम टेस्टी रेसिपी बघत आहोत. तर 1 वाटी कोडो मिलेट आपण 2-2.5 तास कडक पाण्यात भिजत ठेवायचे आहेत. हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि भिजत ठेवायचे. शक्यतो हे 4-5 तास तरी भिजवलेच पाहिजेत, नाहीतर मग गरम पाण्यात भिजवायचे. पॅनमध्ये राई, जिरं, हिंग, हळद फोडणी करून घ्यायची आहे. मिरच्या, कढीपत्ता, कांदा टाकायचा आहे. कांदा परतून झाला की त्यामध्ये गाजर, सिमला मिरची, तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या भाज्या टाकून परतून घ्यायच्या आहेत. मी 1 वाटी स्वीटकॉर्नसुद्धा टाकलेले आहेत. त्यावर आपण 1 टोमॅटो टाकून छान परतून घ्यायचं आहे. पाण्यातून काढून कोडो मिलेट टाकायचे आहे. जे पाणी काढलं आहे तेच गरम करायचं आहे. 15 मिनिटं मुगाची डाळ भिजून घेतली, तीसुद्धा त्यासोबत छान परतून घ्यायची. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड टाकून छान परतून घ्यायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि उकळलेलं पाणी टाकायचं आणि अर्ध लिंबू पिळायचं. कोथिंबीर टाकायची, छान उकळी येऊन द्यायची आणि याच्या 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. मस्त असा खिचडा, मसाले भात खिचडीपेक्षा सुद्धा चवीला छान लागतो. करून बघा.